आज पुणे महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीकरता मतदान करण्याकरता निर्णय घेण्याकरता आपण सगळे जमलेलो आहोत। या 18 नंबर प्रभागामध्ये वानवडी साळुंके नगर विहार या अत्यंत महत्त्वाच्या विभागामध्ये ही निवडणूक होत आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये या परिसरातले ज्येष्ठ नेते शिवाजीराव केदारी या अनेक वेळेला त्यांना तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलेला आहे। त्याचबरोबर प्रफुल्ल जांभूळकर, केविन मॅन्युअल, मोहसिन शेख, मजर मनियार, यशराज पारखी, अर्चनाताई शहा, रवींद्र मस्कर आणि 18 नंबर प्रभागातले काँग्रेस पक्षाचे, काँग्रेस शिवसेना युतीचे म्हटले तरी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते प्रशांतजी जगताप, ॲडव्होकेट साहिल केदारी, सौ रत्नप्रभाताई जगताप, सौ शर्मिला जांभूळकर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे तुम्ही नशिबात आहात। काँग्रेस पक्षाने तुम्हाला अत्यंत अनुभवी असे उमेदवार दिलेले आहेत। प्रशांत जगताप हे पुण्याचे महापौर होते। शिवाजीराव केदारी आणि सौभाग्य केदारांनी 15 वर्ष या परिसरामध्ये तुमची सेवा केलेली आहे नगरसेवक म्हणून। प्रशांत जगताप यांच्या मातोश्री देखील 2 टर्ममध्ये नगरसेविका होत्या। आणि मला वाटतं संबंध पुणे महानगरपालिकेमध्ये एवढी अनुभवी माणसं एखाद्या पक्षाने उमेदवार म्हणून दिलेली असेल असं मला वाटत नाही। आणि म्हणून मग तुम्हाला या निवडणुकीत गेल्या 10 वर्षामध्ये भाजपची सत्ता असताना काय काय झालं, भाजपचं एक घोषणा असते नेहमी डबल इंजिन सरकार, इथं तर ट्रिपल इंजिन सरकार होतं। दिल्लीत भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार, इथं भाजपची सत्ता। काय झालं, मी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही गेल्या 10 वर्षाचा जाब या नगरसेवकांना विचारला पाहिजे की आम्ही तुम्हाला एवढं मोठं बजेट दिलं, एवढी मोठी संधी दिली, एवढं मोठं बहुमत दिलं, तुम्ही हातभर लांब आम्हाला जाहीरनामा दिला होता, अभिवाचन दिलं होतं, त्यातलं किती पूर्ण झालं? फक्त तुम्ही सबबी सांगत बसला, कामं काही केली नाहीत। आणि म्हणून आता तुम्हाला या सर्व तुमच्या कार्यकाळाचे 10 वर्षाच्या काळाचे उत्तर द्यायची जबाबदारी आलेली आहे। मुद्दा म्हटलं की हे सगळे अनुभवी माणसं आहेत। प्रशांतजी जगताप तर महापौर होते, त्यांच्या मातोश्री सदस्य होत्या। शिवाजीराव केदारेंचं तर काम तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या कामाचाच वारसा घेऊन पुढं या ठिकाणी साहिल त्याचा चिरंजीव वकील आहे, MBA आहे, तो तुमच्यासमोर आलेला आहे, त्यांचाच वारसा पुढे चालवतोय। रत्नप्रभाताई याही नगरसेविका होत्या 2 टर्मला, आणि जांभूळकर ताई या नवीन उत्साहानं आलेल्या उमेदवार आहेत। एक अत्यंत चांगली टीम या 18 नंबरच्या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेली आहे। मला वाटतं तुम्हाला या प्रभागाचं सोनं करायचं असेल त्या निवडणुकीमध्ये दुसरा काही विचार न करता, ज्यांनी 10 वर्ष आपल्याला फसवलं त्या लोकांना जाब विचारा आणि आम्ही काय केलं ते तुम्ही आमच्या उमेदवारांना विचारा। इथं आल्यावर मला आठवलं, रुबी हॉल क्लिनिक पाहिल्यानंतर मला आठवलं की मीच आलो होतो इथं उद्घाटन करायला। पुण्याची मेट्रो असेल आमच्या काळात झाली। दूरदृष्टी असणारा आमचा पक्ष, आमचे नेते, आणि काम करताना कुठलाही भ्रष्टाचार न करता गावाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवून आम्ही काम केलं। मला
मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून 6 वर्ष काम करायची संधी मिळाली. महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प मार्गी लावता आले. पण या लोकांनी ते प्रकल्प पुढे नेले नाहीत. कुठल्या तरी बोगस योजना आणून 3 पक्षाचं सरकार नुसतं त्यातून कमिशन खोरीमध्ये कशी आपली वाटणी होईल आणि आपल्या वाट्याला जास्तीत जास्त कमिशन कसं मिळेल, या भ्रष्टाचाराशिवाय ह्यांना दुसरं काही सुचत नाही. म्हणून आता 18 नंबरच्या प्रभागामध्ये आणि पुणे महापालिकामध्ये 77 करण्याची गरज आहे. आणि आम्ही अत्यंत अनुभवी असे ज्यांना एक त्यांचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे असे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत. प्रशांत जगताप हे एका दुसऱ्या पक्षात होते. त्या पक्षामध्ये जेव्हा विचार प्रवाहामध्ये बदल झाला, कुठेतरी मूळ फुले शाह आंबेडकरांचा विचार सोडला जातो असं त्यांना वाटलं. त्यांनी ताबडतोब भाजपमध्ये त्यांना जाता आलं असतं, सत्तेची पदं मिळाली असती. पण त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा ते आले आणि त्या विचाराचं पाठीराखण करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली. शिवाजीराव केदार यांचं कुटुंब तर कित्येक पिढ्यापासून इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या बरोबर आहे. कधीही पक्षाचा बदल केला नाही, काही केलं नाही. पण असे हे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही काँग्रेस पक्षानं आपल्याला दिलेले आहेत. फक्त निष्ठावंत कार्यक्रम नाहीत, तर जेव्हा तुम्ही त्यांना काम करण्याची संधी दिली त्यावेळी त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. कामाचा सगळा उतारा तुमच्यासमोर मांडलेला आहे. या परिसरामध्ये उद्यानांची सोय असेल, कामटे उद्यान असेल, स्विमिंग पूल असेल, शाहू हॉस्पिटल असेल, ही सगळी कामं तुमच्याकरता केलेली आहेत. वन खात्याला सेपरेट करण्याकरता भिंत बांधायची असेल, आणि ह्या सगळ्या कामाचा तुम्हाला आढावा घेऊन या वानवडी परिसराचा जर खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल, तुम्हाला आज साहिल केदारी, प्रशांत जगताप, त्यांच्या मातोश्री आणि जांभुळकर ताई यांच्या 4 उमेदवाराला आपण सर्वांनी मोठ्या बहुमतानं विजय करावं ही विनंती करायला मी खास आलेलो आहे. आज पुणे एक देशातलं एक महत्त्वाचं औद्योगिक नगर म्हणून पुढं आहे. पण भाजपच्या कारकिर्दीमध्ये एकही नवा प्रकल्प इथं आलेला नाही. लोकांना विचारलं तुम्ही काय येत नाही पुण्याला, तर भ्रष्टाचारापुढं आम्ही हात टेकले. प्रत्येक टेबलवर पुढं वजन ठेवल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळं मग ॲपलची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर कंपनी असो, सेमीकंडक्टर सारखा उद्योग असो, कुठलाही आधुनिक उद्योग आज या पुणे शहरात या भाजपवाल्यांनी कधी आणलेला नाही. किती बजेट वाढले? प्रशांत जगताप महापौर होते तेव्हा किती बजेट होतं, आत्ता किती बजेट आहे? कितीतरी पटीनं बजेट वाढलेलं आहे. मग त्याच्या बदल्यात तुम्हाला काही विकास दिसतोय का? एकही नवं काम या परिसरात ते दाखवू शकतात का? की आम्ही हा नवीन रस्ता केला, आम्ही हे उद्यान नवीन केलं, आम्ही क्रीडा फॅसिलिटी तयार केली? काही नाही, फक्त पैसे खाण्याशिवाय दुसरं काही झालेलं नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला आपल्याला विनंती करायची आहे की आमच्या 4 उमेदवारांना, साहिल केदारी असतील, प्रशांत जगताप असतील, रत्नप्रभाताई जगताप असतील किंवा जांभुळकर ताई असतील, या 4 उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. ठीक आहे, आत्ता सत्तेच्या जोरावर महायुतीनं बरंच काही नाटक केलेलं आहे. पण शेवटी परफॉर्मन्स तुम्ही काय करून दाखवलंय तुमच्या कारकिर्दीमध्ये, याचा कुठंतरी तुम्हाला जबाब द्यावा लागेल. आणि तो जबाब या वानवडी क्षेत्रातील मतदार आता भाजपच्या आणि युतीच्या या उमेदवारांना विचारल्याशिवाय राहणार नाही. कोणी अचानक सत्तेकरता पार्टी बदलते, कोणी तत्व सोडून देते. अशा तत्वशून्य लोकांच्या मागे आपण जाणार की जे प्रामाणिकपणे एका विचाराच्या मागे उभं राहिलेले आहेत, अशा उमेदवारांच्या मागे उभं राहणार आहे. म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा विनंती करतो, या
15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानामध्ये हाताच्या चिन्हावरचं बटन दाबून काँग्रेसच्या आमच्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.